आज आपण फक्त 10 मिनिटात तयार होणारा सुजीचा स्नॅक्स पाहणार आहोत। नमस्कार मंडळी, मी वर्षा येवले माझ्या चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करते। चला तर मग उशीर न करता आजची रेसिपी सुरू करूया। गॅसवर कढाई ठेवली आहे। कढाईमध्ये मी 2 वाट्या पाणी टाकून घेत आहे। आता इथं ज्या वाटीने 2 वाट्या पाणी टाकलेलं आहे त्या वाटीने 1 वाटी मी रवा घेतलेला आहे। पाण्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ आणि 1 चमचाभर तेल टाकून घ्यायचं आहे आणि पाणी उकळायला सुरुवात झाली की लगेच पाण्यामध्ये आपल्याला रवा हटवून घ्यायचा आहे। तर छान असा जसं आपण पिठलं हटतो त्या पद्धतीने इथं रवा छान पाण्यात हटवून घ्यायचा आहे आणि जोपर्यंत रवा मनानेच कढाई सोडत नाही तोपर्यंत या पद्धतीनेच रवा आपल्याला मिक्स करायचा आहे। ही प्रोसेस करताना गॅस मिडियम ठेवायचा आहे आणि मिडियम गॅसवर सर्व प्रोसेस करून घ्यायची आहे। अगदी 5 मिनिटातच गरा आपली कढाई सोडतो। तर इथं मोठावाला जो रवा असतो ना तो रवा यूज केलेला नाही। जो आपण प्रसादाला रवा आणतो ना बारीक, तो वाला रवा आपल्याला यूज करायचा आहे। 5 मिनिटानंतर रव्याने आपली कढाई सोडलेली आहे। तो हा रवा आपल्याला एका ताटामध्ये काढून घ्यायचा आहे। तर इथं रवा मी ताटामध्ये काढून घेतलेला आहे। तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीने रवा तयार झालेला आहे। तर आता आपल्याला रवा हलका थंड करायचा आहे। तोपर्यंत मी इथं उकडलेले 3 बटाटे घेतलेले आहेत। तर आता आपण बटाटे छान खिसणीने खिसून घेऊया। जर अशी खिसणी नसेल तर हाताने बटाटे मॅश केले तरी चालतील। तर बटाटे इथं मी खिसून घेतलेले आहेत। तर आता आपण या बटाट्यामध्ये बाकीच्या काही जिन्नस घालून घेऊया। जसं की इथं मी घेतलेली आहे बारीक चिरलेली कोथिंबीर। सोबतच आता आपण याच्यात थोडे मसाले घालून घेणार आहोत। चवीनुसार मीठ, अर्धा चमचा मी इथं घालून घेत आहे लाल तिखट तुम्ही तुमच्या हिशोबाने घालू शकता। अर्धा चमचा चिली फ्लेक्स टाकलेले आहेत। अर्धा चमचा काळ्या मिऱ्याची पावडर टाकलेली आहे। काहीतरी थोडीशी चुटकीभर हळद टाकली आहे आणि अर्धा लिंबू पिळून घेतलेला आहे। तर आता तुम्हाला हवं असेल तर या रेसिपीमध्ये तुम्ही धना पावडर, थोडासा गरम मसाला, चाट मसाला, हे मसाले जर तुमचे फेवरेट असतील तर ते मसाले देखील याच्यात यूज करू शकता। छान टेस्ट येते। पण ज्या गोष्टी घालून मी रोल बनवत आहे तेवढ्या गोष्टींनी देखील हे रोल खायला खूप टेस्टी लागतात। तर आपल्या घरात ना अचानक आपण छोटं मोठं फंक्शन करतो त्यावेळेस आपल्याला काहीतरी स्नॅक्स बनवायचा असतो आणि नेमकं सुचतच नाही काय बनवावं। त्यावेळेस तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करू शकता। किंवा आपल्या मुलांची काही ना काही दररोज डिमांडच असते खाण्याची। तर मुलांना तुम्हाला काही घरच्या घरीच बाहेरचं न देता छान चटपटीत हेल्दी खाऊ घालायचं असेल तर ही रेसिपी ट्राय करू शकता। तर आता मी इथं बटाट्यासोबत छान रवा मिक्स करून घेतलेला आहे आणि तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीने बॅटर तयार झालेलं आहे। नॉर्मली जसं आपण चपात्यासाठी पीठ मळून घेतो त्या पद्धतीनेच इथे हे मळून घेतलेलं आहे। तर आता आपण मस्त थोडंसं बॅटर घेऊन त्याचा रोल तयार करणार आहोत आणि जशा पुऱ्या बनवण्यासाठी आपण लाट्या कट करून घेतो त्या पद्धतीने इथं आपण लाट्या कट करून घेणार आहोत। तर म्हणजे जे आपल्याला स्नॅक्स बनवायचे आहेत ना ते सेम सारखे तयार होतात। या पद्धतीने लाट्या तोडून घेतल्यानंतर असं इथं लाट्या तोडून घेतल्या की लगेचच आपण याचे रोल तयार करून घेणार आहोत। आता रोल जर तुम्हाला इथं या बॅटरचे रोल नसतील बनवायचे, दुसरा वेगळा काही नाश्ता बनवायचा असेल तरी चालेल। तुम्हाला हवा तसा तुम्ही इथं नाश्ता बनवून घेऊ शकता। तर इथं मी या पद्धतीने सर्व रोल तयार करत आहे। आता आपण जोपर्यंत इथं हे रोल बनवून घेत आहोत तोपर्यंत आपल्याला कढाईमध्ये तेल गरम करायला ठेवायचं आहे। तर इथं मी पहिले बॅचचे रोल तयार करून घेतलेले आहेत। तर लगेचच मी ह्याला तळायला घेते। जोपर्यंत पहिली बॅच आपली रोलची तळून होती तोपर्यंत बाकीचे रोल आपल्याला तयार करून घ्यायचे आहेत। तर छान फुल गॅसवर आपल्याला हा स्नॅक्स तळून घ्यायचा आहे। याला लो टू मिडियम गॅस करायची काहीच गरज नाही। मस्त मध्यम गॅसवर जरी तुम्ही हे रोल तळले ना मस्त क्रिस्पी बनून तयार होतात। आता खरपूस लाल रंगावर आता आपण हे रोल तळून घेऊयात आणि जोपर्यंत हे रोल तळते तोपर्यंत बाकीचे मी रोल बनवत आहे।
आणि ही काय आहे ना, हे ज्यावेळेस आपण रव्याचा नाश्ता बनवतो त्यावेळेस थोडा रव्याचा, जेव्हा कधी बी रव्याचा नाश्ता बनवला जातो त्यावेळेस जो रव्याचा नाश्ता आहे तो तळण्यासाठी थोडा उशीर लागतो. तर ही एक बॅच तळण्यासाठी तुम्हाला कमीत कमी 5-6 मिनिट लागतात. तर तोपर्यंत दुसरी बॅच तुम्ही आरामशीर बनवून तयार करू शकता. तर आपली इथं रोलची पहिली बॅच बनवून तयार झालेली आहे. तुम्ही पाहू शकता रोलचा कलर किती मस्त आलेला आहे, दिसायला रोल किती छान दिसत आहेत. बाकीचे देखील रोल मी याच पद्धतीने तळून घेत आहे. तर तुम्हाला आजची ही स्नॅक्सची रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर देखील नक्की करा. आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर पहिल्यांदा असाल तर मंडळी चॅनलला सबस्क्राईब करून नक्कीच जा. पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत काळजी घ्या. बाय बाय.